आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता हळूहळू आपल्याला जाणवताना पाहायला मिळत आहे। कारण आपण पाहतोय की आखाती देशातील युद्ध सुरू झाल्यापासून डिझेल असेल, पेट्रोल असेल याच्या किमतीत वाढताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचा परिणाम आता लोखंड किमतीवर होताना पाहायला मिळत आहे। कारण लोखंडामुळे आता ज्या सायकली आहेत लहानपासून मोठ्यापर्यंत ज्या वापरणाऱ्या सायकली आहेत त्या 10 ते 15% किमतीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांच्या आता खिशाला झळ बसताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत गौतम कोठारी आहेत जे 60 वर्षापासून सायकल व्यवसाय करतात। कशा पद्धतीचा एकूण परिणाम झालेला आहे? पेट्रोल आणि डिझेल युद्धाचा परिणाम असा झालेला आहे की पेट्रोल आणि डिझेलची किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य लोखंडाचे भाव वाढलेले आहेत। प्रत्येक वस्तूचे भाव वाढले तर आमच्या सायकल व्हीलमध्ये सुद्धा 10 ते 15% मोठ्या सायकलीचे किमती वाढलेले आहेत। ट्रान्सपोर्टेशन वाढ झाल्यामुळे ही किमती वाढलेल्या आहेत आणि लहान सायकलीची किमती 10 ते 12% पर्यंत वाढलेल्या आहेत। एकंदरीत बोलायचं झालं तर जी सायकल आम्हाला 3600 ला अगोदर बिलिंग होत होती ती 4050 ते 4100 रुपयेपर्यंत बिलिंग होत आहे आणि लहान सायकली जी आहे त्या 1800 रुपयाची सायकल 2050 पर्यंत बिलिंग होत आहे। एकंदरीत परिस्थिती बघता असंच जर युद्ध जर बंद झालं नाही तर अजून किमती वाढण्याचे संभव आहे। आपण पाहतोय की जर युद्ध बंद झालं नाही तर अजूनही त्याचा फटका सायकल व्यवसायाला बसताना पाहतोय। कारण आपण पाहतोय की लहान मोठे व्यवसाय आहेत ते अडचणीत येताना आपण पाहतोय। मात्र अशा पद्धतीने जर सायकल असेल किंवा छोटे उद्योग असेल यांना जर फटका बसला तर त्याचा थेट परिणाम जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, सोलापूर।